आणि यानंतर आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 घडामोडी। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, तर 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे निकाल तातडीने द्यावे अशी याचिकेमध्ये करण्यात आली आहे मागणी। राज्यातल्या महापालिकांमधील दुबार मतदानासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा, आलेल्या हरकती आणि सूचनांचं लवकरात लवकर निरसन करा, मुदतवाढ दिली जाणार नाही, निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना या सूचना। महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा, राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना या सूचना। पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याचीही शक्यता। जनता सोबत आहे तर इतका पैशांचा वापर का करावा लागला? ईव्हीएम मध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यानं 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। हे सरकार 20 दिवसांमध्ये घोटाळा करून आलेला आहे आणि या निवडणुकीत देखील घोटाळ्यांची उमेदवारांना शक्यता वाटते। ईव्हीएम ऑनलाईन हॅक होऊ शकतं, अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया। न्यायालयानं निकाल पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय हा अव्यवहार्य, राजू शेट्टी यांची ही प्रतिक्रिया। सहकारी पक्षाचं भाजपवरती असलेले आरोप करत असल्यास निवडणूक आयोगानं भूमिका मांडण्याची देखील त्यांनी केली मागणी। भिवंडी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप, प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ, आरपीआय एकतावादीचा आरोप, तर महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणुकीपूर्वी सर्व प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचे देखील प्रयत्न। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवरती ठाकरेंची सेना आणि मनसेचा आक्षेप, आणखी 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, ठाकरे सेना आणि मनसेचं राज्य निवडणूक आयुक्तांना यासंदर्भात पत्र। भाजप कार्यालयाच्या पत्त्यावरती बोगस मतदारांची नोंद, मनसे प्रवक्ते योगेश चिले यांचा नवीन आरोप, तळोजा शहरातील भाजप कार्यालयावरती बोगस मतदारांची नोंद असल्याचा आरोप। कल्याण डोंबिवली या ठिकाणी भाजप शिंदे शिवसेना पुन्हा आमने सामने, तुम्ही आमचे एक पदाधिकारी घ्याल, आम्ही तुमचे 4 घेऊ, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिंदे शिवसेनेला इशारा, तर युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळतोय, नंदू परब यांचं हे वक्तव्य। रवींद्र चव्हाण यांना कल्याण डोंबिवली शिवाय दुसरं काही दिसत नाही, कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल, संजय शिरसाट यांचा हा इशारा। महायुतीमध्ये आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय, मुख्यमंत्री जातीनं यामध्ये लक्ष घालणार, न्याय देणार, प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया। ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकणार, कुणीही कितीही उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही, मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा इशारा। मुंबईमध्ये काँग्रेस भाजपचा महापौर होऊ देणार नाही असं अमीन पटेल यांनी म्हटलेलं आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद, सावंतवाडीमधील राड्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाची पत्रकार परिषद, चव्हाण निलेश राणे यांच्या आरोपांनीही उत्तर देणार। जालना महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये गोंधळ, एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या प्रभागात गेल्याचं समोर, सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून 1969 हरकती दाखल। वसई विरार महापालिका हद्दीत 80,000 दुबार नावं, बहुजन विकास आघाडीचा हा दावा, दुबार नावांच्या यादीचा गठ्ठा पालिका अधिकाऱ्यांकडे केला सुपूर्द। शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप, संपामध्ये सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा, शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। धाराशिव या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळालेले 1200 कोटी वितरित, राणा जगजितसिंह पाटील यांचं वक्तव्य, तर खोटं बोल पण रेटून बोल असं सुरू, ओमराजे यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रीय कृषी मंत्र्यांवरती हक्कभंग आणणार, 1 ते 2 दिवसांमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना प्रस्ताव देणार, ओमराजे निंबाळकर यांची ही माहिती। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी, तर मराठी कळत नसताना शीतल तेजवानी यांना मराठी भाषेत नोटीस, तेजवानी यांच्या वकील दीपाली केदार यांचा युक्तिवाद, तर मराठीमध्ये झालेला व्यवहार कसा समजला, सरकारी वकील यांचा हा दावा। अमरसिंह पंडित यांनी पृथ्वीराज पंडित यांच्या हातात बंदूक दिली, शिवराज पवारला मारा, जिवंत सोडायचं नाही असं अमरसिंह म्हणाले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे सहकारी असलेले विष्णुपंत आतकर यांचा हा आरोप। किरीट सोमय्या यांच्याकडून जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट, बोगस जन्म प्रमाणपत्रासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा, महाराष्ट्रात 1,23,000 तर जालना जिल्ह्यामध्ये 10,000 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द, किरीट सोमय्या यांची ही माहिती। मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार, खासदार अरविंद सावंत यांचा संसदेत प्रश्न उपस्थित, एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार, नितीन गडकरी यांचं हे उत्तर। आग्र्यात शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी समितीची स्थापना, जमीन अधिग्रहणासाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन, इतिहास तज्ज्ञ आणि जाणकारांचा या समितीमध्ये समावेश।
साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे यांची कन्या रुणाली राजे भोसले यांच्या विवाह सोहळा पडला पार. पूरग्रस्तांना विवाह सोहळ्यावेळी आर्थिक मदत. लातूरमधील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाखांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. अभिनेत्री तेजस्विनी लोणारिया आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांचा विवाह झाला संपन्न. देवेंद्र फडणवीस यांची देखील लग्न सोहळ्याला खास उपस्थिती. मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 गायी दत्तक घेत त्यांना चक्क आपलं नाव दिलंय. राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक असं दोन्ही गायींना नाव देण्यात आलं. धाराशिवमधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 101 गीर जातीच्या गायींचं वाटप करणार. धुळ्यातील पिंपळनेरमध्ये महाविकास आघाडीकडून ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनाला निवेदन. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा चौरे यांच्याकडून मतमोजणीच्या पारदर्शकतेची मागणी. अहिल्यानगरमध्ये लव्ह जिहाद नंतर आता तलब जिहाद. आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. जादूटोणा करून विद्यार्थिनीला तलब जिहादमध्ये अडकवलं. संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, जगतापांची मागणी. 3 वेळा नगरसेवक असतानाही माझा मतदानाचा अधिकार का काढून घेतला? माजी नगरसेवक सुधीर भगत यांचा सवाल. मतदार यादीमधून नाव वगळणं म्हणजे मतचोरी. सुधीर भगत यांचा हा आरोप. नांदेड शहरातील मतदान यादीमध्ये मोठा घोळ. 2800 मतदार. ओळखपत्रांचा पत्ता कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाच्या नावावर. अनेक ओळखपत्रांमध्ये घर क्रमांक पूर्ण पत्ताही नाही असं समोर. पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा दिल्ली विमानतळावर खोळंबा. देशभरात इंडिगो विमान सेवेवर झाला परिणाम. विद्यार्थ्यांना फटका. तर LOT पॉलिश एअरलाइन्सकडून विद्यार्थ्यांना सीट देण्यासही नकार. इंडिगो फ्लाईटमधले मुंबईचे अनेक प्रवासी गुवाहाटी एअरपोर्टवर अडकले. इंडिगोला कर्मचाऱ्यांची उणीव भासत असल्यानं विमान सेवेवर परिणाम. तर DGCAच्या नवीन नियमांमुळे इंडिगोला कर्मचाऱ्यांची कमतरता. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील रुद्र नावाच्या वाघाचा झाला मृत्यू. भाजपच्या नितीन बनकर यांच्या पत्रानंतर खुलासा. 2 महिने वाघाचा मृत्यू का लपवला? नितीन बनकर यांचा उद्यान प्रशासनाला हा सवाल. गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून विद्यार्थ्यांचं आंदोलन. बुरखाबंदी हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शनं. आंदोलनामध्ये भाजप, बजरंग दल आणि MIMच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग. मुंबईमधली थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानामध्ये घट. पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम राहणार. खराब हवा आणि प्रदूषणामुळे पुणेकर मात्र हैराण. विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ. रुग्णांमध्ये प्रामुख्यानं सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणं. अनेक योजना राबवूनही राज्यातील 15,357 मुली शिक्षण प्रवाहाबाहेर. केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर. कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा हा परिणाम. जळगावमध्ये प्रशाळांसाठी पहिल्या टप्प्यातील आविष्कार स्पर्धेचं आयोजन. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून स्पर्धेचं आयोजन. 418 संशोधक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. नंदुरबारमधल्या सारंगखेडाच्या अश्वांच्या यात्रेला झाली सुरुवात. यंदा या यात्रेमध्ये 3,500हून अधिक घोडे दाखल होणार. आयोजक जयपाल सिंग रावल यांची माहिती. सारंगखेडाच्या यात्रेमध्ये 2 दिवसांमध्ये 35 घोड्यांच्या विक्रीतून 26,11,000ची उलाढाल. चेतक फेस्टिव्हलमध्ये यावर्षी विक्रमी उलाढाल होणार असल्याचाही अंदाज. धुळे जिल्ह्यामध्ये आता घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा. सामाजिक कार्यकर्त्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंस्र प्राण्यांची आता संख्या वाढताना दिसतीये. हल्ले होण्याची भीती वाढली. महावितरणने रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांनी केली मागणी.